नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। आज गांधी जयंती। जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचं तत्वज्ञान शिकवणाऱ्या महात्म्याचा आज जन्मदिन। जगभरात आजचा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। या राष्ट्रपित्याची आज 144वी जयंती। एक स्वातंत्र्य सैनिक आणि थोर विचारवंत म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात बापूजींबद्दल आदराचं स्थान आहे। सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातल्या एका ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा। आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने पुणे आणि गांधीजी यांच्यातील नात्याचा वेध घेण्याचा हा खास प्रयत्न। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख केंद्र राहिलेल्या पुण्याशी महात्मा गांधींचा अगदी जवळून संबंध आला। तो काळ पारतंत्र्याचा होता। पुण्यामध्ये गांधीजींचं अनेकदा वास्तव्य होतं। 19व्या शतकाच्या अखेरीस महात्मा गांधी पहिल्यांदा पुण्यात आले। भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना भेटण्यासाठी गांधीजी 1896 मध्ये पुण्यात आले होते। त्या दोघांची भेट झाली ते ठिकाण म्हणजे हा केसरीवाडा। स्वातंत्र्य चळवळ बळकट करण्याविषयीचं मार्गदर्शन गांधींना याच ठिकाणी लाभलं। 1905च्या सुमाराला महात्मा गांधी परत एकदा पुण्याला आले। यावेळी त्यांनी त्यांचे राजकीय गुरु नामदार गोपालकृष्ण गोखलेंची भेट घेतली। फर्ग्युसनच्या मागच्या टेकडीवर ते दोघं पहिल्यांदा भेटले। त्यानंतरच्या काळात भारत सेवक समाजाच्या विश्रामगृहात महात्मा गांधींचं वास्तव्य बराच काळ राहिलं। नामदार गोखलेंनी स्थापन केलेल्या भारत सेवक समाजाशी गांधीजींचा प्रदीर्घ संपर्क होता। नामदार गोखलेंच्या निधनानंतरही गांधीजी पुण्यात आले होते। गोखले गेल्यानंतर गांधीजी परत एकदा पुण्यामध्ये आले होते। त्यामुळे ती एक दुःखद भेट होती। सरळसोट इंडियामध्ये गांधीजींची भेट झाली। त्यांच्याशी त्यांनी गप्पा मारल्या, कामासंबंधी विचारलं, पण त्यांच्या असं लक्षात आलं, असं आढळून की इथले लोक आपल्याला सदस्य करण्याच्या फार बाजूने नाही आहेत। सो गांधीजी लेफ्ट। पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधीजी एकदा नव्हे तर दोनदा बंदी बनून राहिले होते। 1924 ते 25च्या दरम्यान कारागृहात असताना गांधीजींना अपेंडिक्सचा त्रास सुरू झाला। त्यावेळी पुण्याच्या ससून रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती। गंमत म्हणजे दिवे गेल्यानं कंदिलाच्या उजेडात ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती असं अभ्यासक सांगतात। गांधीजींचं पोटाचं ऑपरेशन करायचं होतं। ते गांधींचं पोटाचं ऑपरेशन हे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये झाले आणि नुसतं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं नाही तर गांधींचं ऑपरेशन चालू असताना लाईट गेली म्हणून कंदिलाच्या उजेडामध्ये ऑपरेशन झालं। आज आपल्याकडे पीटर रोहे नावाचा एक जर्मनीमधला एक लेखक आहे आणि गांधीजींचा एक चाहता आहे, अभ्यासक आहे। त्यांनी गांधींच्या फोटोंचं एक कलेक्शन केलेलं आहे। त्याच्यामध्ये गांधीजींच्यावरचं ऑपरेशन चालू असतानाचे अंदुकसा फोटो कंदिलाच्या उजेडाचा त्यांनी वापरलेला आहे। तो नीट आपल्याला लक्षात येत नाही, पण त्यांनी खाली ओळी दिल्यामुळे लक्षात येतं। मिठाचा सत्याग्रह छेडल्याची शिक्षा म्हणून 1930 मध्ये गांधीजींना पुन्हा एकदा येरवडा कारागृहात बंदी म्हणून ठेवण्यात आलं। याच दरम्यान ऐतिहासिक पुणे करार घडवून आणला गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करारावर सही केल्यानंतर गांधीजींचं उपोषण सोडण्याच्या वेळी रवींद्रनाथ टागोर आवर्जून उपस्थित होते। या संपूर्ण घटनाक्रमाचे साक्षीदार हे येरवडा कारागृह आहे। गांधीजींचा 1930 नंतरचा जो 2 वर्षांचा 2.5 वर्षांचा जो कालखंड होता तो येरवडा तुरुंगात गेला। त्याच काळामध्ये पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की येरवड्यामध्ये पुणे करार झाला, ज्याच्यासाठी आंबेडकर तिथे आले होते। नुसते आंबेडकर नाही, देशातले मोठमोठे नेते तिथे आले आणि सगळ्यात महत्त्वाची एक भेट म्हणजे गांधीजींनी टागोरांना बोलवून घेतलं, तुम्ही यायला पाहिजे। आणि टागोर मुंबई मेलने, कलकत्त्यावरनं मुंबई मेलने ते मुंबईला आले आणि मुंबईवरनं मोटारनी पुण्याला आले आणि मग टागोर पण त्यावेळेला उपस्थित होते ज्यावेळेला गांधीजींनी उपोषण सोडलं तेव्हा। आयुष्याच्या उत्तरार्धातला मोठा काळ गांधीजींनी पुण्यात घालवला। ऑगस्ट 1942 ते मे 1944 दरम्यान महात्मा गांधी आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत होते। यावेळी पत्नी कस्तुरबाही त्यांच्याबरोबर होत्या। आगाखान पॅलेसमध्येच कस्तुरबांचं निधन झालं। कस्तुरबांची समाधी आगाखान पॅलेसमध्येच आहे। तर महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी सुद्धा याच पवित्र स्थळी ठेवण्यात आल्या। गांधीजी जिवंत असताना त्यांच्या पदस्पर्शानं तर त्यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतींनी ही पुण्यनगरी पावन झालेली आहे। पुणे शहराला गांधीजींच्या सहवासाचा पवित्र वारसा लाभलेला आहे। दुर्दैव एवढंच की देशाला अहिंसेच्या मार्गाने प्राप्त करून देणाऱ्या या महात्म्याचा अंत एका पुणेकराच्याच हातून व्हावा, यापेक्षा मोठा विरोधाभास तो काय। पुण्याहून अरुण मेत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।